आज आपण खमंग कुरकुरीत वर्षभर टिकणारे मटकीच्या डाळीचे सांडगे बनवणार आहोत. मटकीचे सांडगे हे आपण सकाळी लवकर उठून बनवायचे, कारण मग पूर्ण दिवसभर आपण मटकीचे सांडगे उन्हात वाळायला टाकू शकतो. त्यामुळे सांडगे खूप छान खडखडीत वाळतात. सांडग्यांसाठी आपण इथे अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे. पाव वाटी चणा डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळी स्वच्छ निवडून घेऊया. आता सर्वात आधी मी पाव वाटी चणा डाळ मिक्सरमधून जाडी भरडी वाटून घेतलेली आहे. नंतर अर्धा किलो मटकीची डाळ मिक्सरमधून रवाळ वाटून घेऊया. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गिरणीतून पीठ जाडसर दळून घेऊ शकता, पण मिक्सरवर पण अगदी सहज पाहिजे तेवढे रवाळ पीठ तयार होते. म्हणून मी मिक्सरवरच घरच्या घरी डाळी जाडसर वाटून घेतल्या आहेत. आता आपण सांडगे बनवण्यासाठी मसाले काढूयात. 2 कुड्या लसणाच्या पाकळ्या घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरूया. छोटा अर्धा चमचा हळद. छोटे 2 चमचे जिरे. जिरं आणि लसूण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. पिठामध्ये आपण लसूण जिऱ्याची बारीक पेस्ट घालूया. चवीनुसार मीठ घालू. छोटा अर्धा चमचा हळद घालू. 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया. थोडं थोडं पाणी घालून आपण याला मळून घेऊया. पीठ जास्त घट्ट आणि जास्त सैलसर पण मळायचं नाही, कारण हे पीठ जाडे भरडे आहे, तर यामध्ये पाणी मुरून जाते आणि ते आणखीन घट्ट होते. म्हणून हलकं सैलसर पीठ मळूया. आता याला आपण 2 तास झाकण बंद करून ठेवूया. 2 तास झालेले आहे. पीठ झाकण बंद करून ठेवलं होतं. आता याचे आपण सांडगे बनवूयात. सांडगे बनवताना सर्वात आधी आपण 5 पांडव आणि द्रौपदी बनवत आहेत. यावर आपण हळदी कुंकू आणि अक्षदा वाहूया आणि सांडगे बनवायला सुरुवात करूया. अशा प्रकारे पिठाची मी उभी अशी गोळी बनवून आपल्याला आवडेल तसे लहान मोठे आकाराचे सांडगे बनवूया. सर्व सांडगे तोडून झालेले आहेत. आपण याला उन्हात वाळवायला ठेवूया. पूर्ण दिवसभराचं ऊन याला आपण देऊया. हे पहा, आपले सांडगे खूप छान वाळलेले आहेत. तुम्हाला पण सांडगे आवडतात का? मग अशी रेसिपी नक्की करून पहा. आज आपण मटकीच्या डाळीच्या सांडग्यांपासून बनवलेली चमचमीत भाजी बनवणार आहोत. मटकीच्या डाळीचे सांडगे कसे बनवायचे याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे. सर्वात आधी गॅसवर आपण कढई ठेवूया. 1 ते 1.5 पळी तेल कढईत घालूया. गॅसची फ्लेम लोवरच ठेवूया. तेल तापलं की यामध्ये अर्धी वाटी सांडगे घालूया. मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत सांडगे छान परतवून घेऊया. तेलावर छान परतलं की सांडग्यांचा छान खमंग वास येईल. आता सांडगे प्लेटमध्ये काढून घेऊ. आता तेलामध्ये पाव चमचा जिरं घालू. अर्धा चमचा लसूण पेस्ट घालू. 1 कांदा बारीक चिरून घालूया. चवीनुसार मीठ घालू. पाव चमचा हळद घालू. कांदा लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया. छोटा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया. 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला घालूया. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊया. 1 बारीक चिरलेला टोमॅटो आपण यामध्ये घालूया. टोमॅटो आता छान परतवून घेऊया. आता यामध्ये तेलात परतलेले सांडगे घालूया. सर्व व्यवस्थित मिक्स करू आणि अर्धा ग्लास गरम पाणी घालूया. आता 7 ते 8 मिनिट भाजी झाकण बंद करून शिजवून घेऊया.
सांडगे दाबून शिजले की नाही हे चेक करूया. आता 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू. 2 ते 3 मिनिट आणखी भाजी शिजवून घेऊया. चमचमीत मटकीच्या सांडग्याची भाजी तयार आहे. भाकरीसोबत, पोळीसोबत खूपच छान लागते. नक्की ट्राय करा.